नमस्कार, मी शुभम राज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. दिनांक 11 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात मध्यम थंडीचा दिलेला अंदाज कायम असून ढगाळ वातावरणानं थंडी काहीशी कमी झालेली नाहीये. सध्या कमाल आणि किमान दोन्ही तापमानाने सरासरीपेक्षा वाढीव असली तरी रात्री आणि पहाटे ही थंडी जाणवतच आहे. ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. दिनांक 11 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात मध्यम थंडीचा दिलेला अंदाज कायम असून ढगाळ वातावरणाने थंडी काहीशी कमी झाली आहे. सध्या कमाल व किमान दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा वाढीव असली तरी रात्री व पहाटे थंडीही जाणवतच आहे. महाराष्ट्रात खाली दिलेल्या ठिकाणी व तारखेला ढगाळ वातावरणच राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. महाराष्ट्र, मध्यम महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा एकूण 10 जिल्ह्यात दिनांक 10 व 11 फेब्रुवारीला, मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यातील दिनांक 9, 10 व 11 फेब्रुवारीला, त्याचबरोबर विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारीला, विशेषतः 10 ते 11 फेब्रुवारी या दिवशी पावसाची शक्यता अधिकच जाणवते. राजेंद्र वरपे यांच्या तक्रारीनंतरही राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही? कोण आहे हा राजेश क्षीरसागर? त्याच्या बापाची जागीर आहे का? गुन्हा रजिस्टर का नाही? लगेच कारवाई झाली पाहिजे. पोलिसांची आणि क्षीरसागरांची मस्ती चालणार नाही, या शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना गुरुवारी खडसावले. कोल्हापुरातील एका सोसायटीच्या वादातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राजेंद्र वरपे यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. मात्र या प्रकरणी अद्यापही क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नसल्याने राजेंद्र वरपे यांनी गुरुवारी दानवे यांच्या कोल्हापुरातील जनता दरबारात दाद मागितली. वरपे यांचे म्हणणे ऐकून घेत दानवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोन केला. क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही? कोण हा राजेंद्र क्षीरसागर? त्याच्या बापाची जहागिरी आहे का? तुम्ही पोलीस त्यांना संरक्षण देता, कोणतेही कलम लावा, पण गुन्हा दाखल करा. पोलिसांची आणि क्षीरसागराची मस्ती चालणार नाही, अन्यथा येत्या अधिवेशनात तुमच्या विरोधातच आवाज उठवतो, अशी तंबीच दानवे यांनी पंडित यांना दिली. त्यानंतर शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके हे तत्काळ जनता दरबारात दाखल झाले. दानवे यांनी टिके यांना राजेंद्र वरपे यांच्या तक्रारीनुसार तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. एकीकडे महिलांच्या सबलीकरणाच्या घोषणा केल्या जात असताना महिला बचत गटांसाठी सुरू असलेले राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार शासनाने बंद केले आहेत. यंदाचे सरस महालक्ष्मीसह अन्य महोत्सव विना पुरस्कार पार पडले असून ग्रामविकास विभाग याबाबत कधी निर्णय घेणार अशी विचारणा केली जात आहे. ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामोन्नती अभियानाच्या माध्यमातून राज्यातील महिला बचत गट चळवळीला गती दिली जात आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी यासाठी दरवर्षी जिल्हा पातळीवर महोत्सवांचे आयोजन केले जाते. त्याच पद्धतीने एक विभागीय आणि राज्यस्तरावर महालक्ष्मी सरस या नावाने प्रदर्शन घेतले जाते. यासाठी भरीव निधीचीही तरतूद करण्यात येते. त्यानुसार 2019 पर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते. एकीकडे महिलांच्या सबलीकरणाच्या घोषणा केल्या जात असताना महिला बचत गटांसाठी सुरू असलेले राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार शासनाने बंद केले आहेत. यंदाचे सरस महालक्ष्मीसह अन्य महोत्सव विना पुरस्कार पार पडले असून ग्रामविकास विभाग याबाबत कधी निर्णय घेणार अशी विचारणा केली जात आहे. पंचगंगा नदी प्रवाहित करण्यात आली असून त्यातील पाण्याची तपासणी करूनच पिण्यासाठी वापरायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. पंचगंगा नदीतील पाण्याला काळपट रंग आल्याने 21 जानेवारीपासून येथून शहराला होणारा उपसा महापालिकेच्या वतीने बंद करण्यात आला होता. पंचगंगा नदीमध्ये पाण्याची पातळी किमान सुस्थितीत ठेवण्याकरिता पाटबंधारे विभागाला महापालिकेच्या वतीने विनंती करण्यात आली होती. 2 दिवसांपूर्वी काळंबावाडी धरणातून पाणी सोडण्यात आले असून हे पाणी शहरापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नदीचे पात्र उन्हाळ्यात काठोकाठ भरले आहे.
अगदी नदीघाटावरील पायऱ्यांजवळ पाणी आले आहे. पाण्याचा प्रवाह असल्याने वरील भागातून येणारे सर्व जलपर्णीही प्रवाहामुळे पुढे सरकत आहे. या पाण्याची चाचणी करूनच हे पाणी पिण्यासाठी उचलायचे की नाही या संदर्भात महापालिका निर्णय घेणार आहे. शहराला सध्या पाण्याचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत पंचगंगा नदीतील पाणी पिण्यासाठी उत्तम असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कान उघाडणी केली. स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन अधीक्षक पंडित यांनी पोलिसांचे दफ्तर जप्त केले. पोलीस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे आणि पोलीस चौक्यांमध्ये घडामोडींवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे बारकाईने लक्ष असते. दैनंदिन कामकाजात काही उणिवा लक्षात येताच ते संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलवून घेऊन समज देतात. यामुळे त्यांच्या कार्यशैलीचा पोलिसांमध्ये धाक आहे. वाहन चालकांवर कारवाई करणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कान उघडणी केली. स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन अधीक्षक पंडित यांनी पोलिसांचे दफ्तर जप्त केले. या कारवाईनंतर दंड वसुलीचा ताण वाढल्यामुळे पोलिसांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास सर्जिकल साहित्य पुरवठा करणाऱ्या वायपी पवार नगरातील न्यूटन एंटरप्राइजेस वितरक कंपनीस 8 कोटी रुपये देण्यात आले आहेत. CPR प्रशासनाने हे पैसे दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 4 सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी घेतला. समितीने CPRला व्यक्तिशः भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून तो अहवाल आवश्यक त्या कागदपत्रांनुसार त्वरित द्यावा असे चौकशी समिती नियुक्तांच्या आदेशात म्हटले आहे. न्यूटनने परवान्यात बनावटगिरी करून ठेका मिळवला. CPR प्रशासनाने कंपनीस 9,56 लाखांपैकी 8 कोटी दिले. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने बनावट परवान्याप्रकरणी कारवाई करावी असे पत्र CPR प्रशासनास दिले आहे. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा केला जातो. या दिवशी 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळी देऊन विशेष मोहीम राबवली जाते. या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील मोहिमेत सहभागी आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांपर्यंत वेळेत जंतनाशक गोळ्या पोहोचवा असे निर्देश अमोल येडगे यांनी दिले. 1 ते 19 वयोगटातील मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे यासाठी या गोळ्या सर्वांना आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. 1 ते 19 वयोगटातील शाळेत जाणाऱ्या सर्व बालकांसाठी व किशोरवयीन मुला-मुलींसाठी शासकीय अनुदानित व विना अनुदानित सर्व शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये व अंगणवाडी केंद्रांमध्ये 13 फेब्रुवारी रोजी शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देतील. या काळात आजारी व अन्य औषधे घेणाऱ्या बालकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार नाहीत. ते बरे झाल्यानंतरच गोळ्या दिल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गायकवाड यांनी दिली. भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे बाळूमामा देवस्थान यांनी येणाऱ्या भक्तांना बाथरूम आणि शौचालयाची व्यवस्था करावी अशी मागणी भुदरगड मनसेच्या वतीने एका निवेदनाद्वारे बाळूमामा देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी यांना दिलं असल्याची माहिती भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली. आदमापूर येथील महाराष्ट्र प्रसिद्ध असणारे बाळूमामा देवालय असून या बाळूमामांच्या दर्शनासाठी अमावस्या दिवशी कर्नाटक, कोल्हापूर, सांगली, कोकण येथून भक्तगण मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांच्यासाठी बाळूमामा देवालयाच्या परिसरात बाथरूम व शौचालय सोय नसल्याने येणाऱ्या भक्तांना नवीन बाथरूम व शौचालय बांधून व्यवस्था करण्यात यावी. तसेच भक्तांकडून बाळूमामा देवालयाला साखर, तांदूळ, बाजरी, गहू, गूळ, ज्वारी इत्यादी वस्तू दान केल्या जातात. ते बाळूमामाचे भक्तांना प्रसाद रूपी गहू 15 रुपये, तांदूळ 15 रुपये, बाजरी 15, ज्वारी 15 रुपये, गहू 15, गूळ 15, साखर 22 रुपये या अल्पदराने विक्री करण्यात यावी अशी मागणी भुदरगड मनसेच्या एका निवेदनाद्वारे देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्रीमती खडके यांना देण्यात आले असल्याचे मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितले.
राधानगरी पोलीस स्टेशनला नूतन पोलीस निरीक्षक संतोष गोरे नुकतेच हजर झाल्याने त्यांचा सत्कार महाराष्ट्र पोलीस मित्रांच्याकडून करण्यात आला। राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांची सांगली येथे बदली झाली असून त्यांच्या जागी पुण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे हजर झाले आहेत। त्यांचा महाराष्ट्र पोलीस मित्रांच्या वतीने महालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांची सांगली येथे बदली झाली असून त्यांच्या जागी पुण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे हजर झाले आहेत। त्यांचा सत्कार महाराष्ट्र पोलीस मित्रांच्या महालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे महाराष्ट्र पोलीस मित्रांच्याकडून सत्कार झाल्याबद्दल संतोष गोरे भारावून गेले। तुम्ही आलात, माझे स्वागत केले, मला धीर दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सर्वांचा आभार मानले। इथून पुढे महाराष्ट्र पोलीस मित्रांना आपले सरकार राहील असे पोलीस निरीक्षक गोरे यांनी सांगितले। यावेळी महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक डॉक्टर कृष्णदेव गिरी, राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर सुरेश राठोड, राज्य सचिव डॉक्टर सुशील अग्रवाल, मुख्य संघटक सागर शेळके, जिल्हा संघटक प्रकाश खतकर, जिल्हा संपर्क प्रमुख खंडेराव देसाई, दीपक सुतार, स्वप्नील पाटील, गणेश शिर्के, वैभव साळसकर, दीपक पाटील, दीपक कांबळे, लक्ष्मण कांबळे, महेश पाटील, वैभव पसारे, भाऊ परीट, मच्छिंद्रनाथ पाटील आदी पोलीस मित्र उपस्थित होते। तर या होत्या आजच्या टॉप 9 न्यूज। उद्या भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये संध्याकाळी 8 वाजता। तोपर्यंत पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।